नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना सध्या समोर येतेय। 52 विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस रस्त्याच्या कडेला अचानक पलटी होऊन या ठिकाणी भीषण अपघात झालाय। हा भयंकर अपघात होताच या बसमध्ये बसलेल्या 52 विद्यार्थ्यांसोबत जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती मार्गावरील देवरी पेंढरी गावाजवळ आज सकाळी 8 वाजता हा अपघात झाला। अपघात झालेल्या या बसमध्ये नागपूर येथील शाळेतील विद्यार्थी होते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी खासगी शाळेतील विद्यार्थी घराबाहेर पडले। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत अमरावती रोडवरील देवरी पेंढरी गावाजवळ बस येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याकडेला उलटली। या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी पोहोचले आणि सर्व जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसमध्ये 52 विद्यार्थी प्रवास करत होते। वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना हा अपघात झाला। नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला। सकाळी 5 बसेसमधून विद्यार्थी नागपूरकडे परतत होते। 4 बस पुढे निघाल्या तर शेवटच्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली, ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले। देवळी परिसरात बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पालकांनी नागपूरमधील एम्स रुग्णालयात धाव घेतली। अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहोचले। आपापल्या पाल्याच्या सुखरूपतेची चौकशी पालक शिक्षकांकडे करत होते, यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता।